मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लोकसंख्येची रचना व लोकसंख्याविषयक असलेले सिद्धांत या प्रकरणाला सुरुवात केलेली होती. भारतातील लिंग रचना हा घटक आपण मागच्या तासाला घेतला. भारतामध्ये कशा प्रकारचं स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण म्हणजे या लिंग गुणोत्तरामध्ये संख्यात्मक किंवा गुणात्मक क्रिया केल्यानंतर किती हजार पुरुषांमागे किती स्त्रियांचं प्रमाण या देशामध्ये या प्रत्येक राज्यामध्ये किती प्रमाणात आहे हे आपण मागच्या तासाला घेतलेलं आहे. प्रत्येक प्रदेशामध्ये कमी किंवा जास्त आपल्याला स्त्रियांची संख्या आपल्याला आढळून येताना दिसेल. 1000 पुरुषांच्या मागे काही प्रदेशामध्ये 700 स्त्रिया आहेत, काही 800 आहेत, काही 850च्या वरती स्त्रिया आहेत, काही 1084, 1058. म्हणजे काही ठिकाणी मानसिकतेमध्ये असलेला जो काही बदल आहे हा बदल कुठेतरी परिवर्तित झालेला दिसून येतो. म्हणूनच 1000 पुरुषांच्या मागे 1000पेक्षा जास्त स्त्रिया आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे त्या ठिकाणी स्त्रियांचा जो जन्मदर आहे या जन्मदरावर विशेष भर देण्यात आलेला आहे आणि स्त्रियांना चांगल्या प्रकारची वागणूक, आदर, सन्मान आणि त्यांना हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी किंवा पूर्तता करण्याची शासनाची जी काही तयारी दाखवलेली आहेत काही राज्यांमध्ये, त्याला या सगळ्या गोष्टी कारणीभूत ठरत आहेत किंवा प्रोत्साहन देत आहेत. आपण मागच्याच तासाला जाणून घेतलं की सर्वात जास्त लिंग गुणोत्तर म्हणजे स्त्रियांचं प्रमाण जे आहे ते पॉंडिचेरी आणि केरळ या राज्यामध्ये सर्वात जास्त दिसून येतं. म्हणजे 1000 पुरुषांच्या मागे 1084 इतकं स्त्रियांचं प्रमाण हे केरळ राज्यात आहे. तर पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये 1000 पुरुषांच्या मागे 1038 इतकी संख्या आपल्याला त्या ठिकाणी आढळून येते. परीक्षेच्या दृष्टीने ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नांमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात की सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेलं राज्य कोणतं आहे. मग 4 ऑप्शन दिले असतील: केरळ, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान. त्याच्यातलं केरळ आहे. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या प्रदेशात किंवा त्या राज्यामध्ये शासन प्रणाली, शासनाच्या योजना किंवा विविध प्रकारच्या स्कीम्स चालू करून स्त्रियांची संख्या कशा प्रकारे वाढवता येईल, स्त्रियांचं योगदान किती मोठं आहे, स्त्रियांनी केलेलं कर्तृत्व, स्त्रियांनी दाखवलेलं शौर्य, या सगळ्यांच्या बाबतीत असलेल्या जी काही महत्त्वाची संस्कृती आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या राज्याने सर्वात महत्त्वाचं आणि मोठं पाऊल उचललेलं आपल्याला दिसून येतं. अजूनसुद्धा काही राज्यांमध्ये मुलगा हा वंशाचा दिवा असावा आणि जर पोटामध्ये जर मुलीचा गर्भ असेल तर तो गर्भपात केला जातो. अमानुष अत्याचार आणि छळ त्या मुलीचा किंवा त्या स्त्रीचा केला जातो आणि परिणामी अनेक स्त्रिया त्यांच्या पोटातील गर्भ हा मृत्युमुखी पावत असतो. अशा प्रकारे भारतातील लिंग रचना व त्यांचं गुणोत्तर किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपल्याला स्त्रियांची संख्या पाहायला मिळेल. आपण सर्वात कमी असलेली स्त्रियांची संख्या दीव व दमण या केंद्रशासित प्रदेशामध्ये हेही लक्षात ठेवण्यासारखं आहे. कारण 1000 पुरुषांच्या मागे 618 इतकी संख्या अतिशय कमी आहे. इतकी संख्या दीव दमण किंवा दीव या राज्यामध्ये किंवा या प्रदेशामध्ये आढळून येताना दिसेल. भारतातील काही राज्यांमध्ये चांगली प्रगती करताना आपल्याला दिसून येतात. कारण 2011च्या जनगणनेनुसार किंवा आकडेवारीनुसार काही ठिकाणी फार मोठा बदल झालेला दिसतो. स्त्रियांच्या संख्येत वाढ झालेला असतो. याच्यासाठी शासनाने किंवा त्या राज्य शासनाने किंवा काही अधिकाऱ्यांनी किंवा त्या शासन प्रणालीने विविध प्रकारच्या योजना म्हणजे जसं स्त्री सन्मान, सावित्रीबाई फुले योजना, सुकन्या योजना, जिजाऊ राष्ट्रमाता जिजाऊ कन्या स्मृती योजना, कन्यादान योजना, अशा प्रकारच्या स्त्रियांच्या मुलीच्या भवितव्यासाठी, मग तिच्या लग्नासाठी किंवा हुंड्यासाठी किंवा वेगवेगळ्या शिक्षणासाठी, मग ती मागास असेल, अति मागास असेल, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आणि सुविधा काही राज्यांमधील शासनाने सेवा चालू केल्यामुळे त्या ठिकाणी स्त्रियांवर चांगले दिवस आलेले आपल्याला दिसून येतात. स्त्रियांकडे बघण्याची नजर त्या ठिकाणी बदललेली दिसून येते आणि म्हणूनच स्त्रियांचा समाजामधला जो काही सन्मान आहे तो जर त्यांना व्यवस्थित मिळाला, आपल्या भारताच्या राष्ट्रपती आदरणीय प्रतिभाताई पाटील, त्याचबरोबर
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी IPS ऑफिसर किरण बेदी, म्हणजे असे कितीतरी स्त्रियांचं योगदान या राज्यव्यवस्थेत, या शासन व्यवस्थेमध्ये, या संशोधनाच्या संस्थेमध्ये योगदान आहे, ते केलेलं आहे. आणि स्त्रिया कुठेही कमी नाही आहे, ते पुरुषांच्या बरोबर खांदा लावून काम करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून अशा प्रकारे स्त्रियांच्या वाढीसाठी किंवा त्यांना आदर व सन्मान मिळावा यासाठी विविध प्रकारच्या योजना केल्या जातात. उत्तर भारतातसुद्धा काही ठिकाणी प्रमाण कमी आहे, काही ठिकाणी 2011च्या आकडेवारीनुसार वाढलेलं आपल्याला दिसून येतं. बिहार असेल, झारखंड असेल, हिमाचल प्रदेश असेल. हिमाचल प्रदेशात 970 आहे, उत्तरांचलमध्ये 964 आहे, म्हणजे 1000 पुरुषांच्या मागे हे स्त्रियांचं प्रमाण आहे. दक्षिण भारतामध्ये सर्वात जास्त 1000 पुरुषांच्या मागे स्त्रियांचं प्रमाण आढळून येताना दिसते. कारण दक्षिण भारतामध्ये कुठल्याही प्रकारचं असं कमीपणा त्या ठिकाणी समाजामध्ये दाखवला जात नाही. स्त्रियांना समानतेची वागणूक, त्यांना व्यवस्थित अधिकार, त्यांचा आदर आणि सन्मान हा दिला जातो. स्त्री ही घरची लक्ष्मी आहे आणि त्या लक्ष्मीचा मान, सन्मान हा केला पाहिजे. दक्षिण भारतामध्ये हे प्रमाण 1000पेक्षा जास्त आपल्याला काही राज्यांमध्ये पाहायला मिळतं. मध्य भारतामध्ये सुद्धा काही ठिकाणी, काही राज्यांमध्ये, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्ये 1000 पुरुषांच्या बरोबर 900च्या वरती स्त्रियांची संख्या आपल्याला पाहायला मिळते. सर्वात जास्त कमी स्त्रियांची संख्या ही केंद्रशासित प्रदेशात राहिलेली आहे. फक्त पॉंडिचेरी हे केंद्रशासित राज्य जर सोडलं तर बाकीच्या राज्यांमध्ये 700-800च्या आसपास 1000 पुरुषांच्या मध्ये स्त्रियांची संख्या आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे लिंग गुणोत्तर आणि लिंग रचना किंवा स्त्रियांचं प्रमाण जे 1000 पुरुषांच्या मागे आहे हे आपल्याला लक्षात येईल. आता याच्यानंतरचा जो पुढचा घटक आहे तो म्हणजे भारतात कमी होणारी लिंग रचना आणि त्याचे परिणाम. आपल्याला माहीतच आहे की लोकसंख्येच्या 1000 पुरुषांच्या मागे कितीतरी स्त्रियांची संख्या ही काही ठिकाणी कमी आहे आणि काही ठिकाणी जवळजवळ पोहोचलेली आहे. फक्त 2-3 राज्य सोडले तर त्या ठिकाणी, त्या राज्यामध्ये स्त्रियांची संख्या 1000च्या वरती जाताना आपल्याला दिसते. यावरूनच स्त्री आणि पुरुष यांच्या संख्येचं गुणात्मक विभाजन करून जे समीकरण काढलं जातं त्याला लिंग गुणोत्तर असे म्हणतात. तर 1901 पासून तर 1991 आणि तर 2011पर्यंत लिंग गुणोत्तर वेगवेगळ्या ठिकाणी कमी किंवा जास्त होताना दिसेल. त्याचं विभाजन झालेलं आपल्याला दिसेल. आणि काही कालखंडामध्ये स्त्रियांची संख्या वाढलेली दिसते. काही कालखंडामध्ये स्त्रियांचा जो जन्मदर आहे हा फार कमी झालेला दिसून येतो. म्हणजे त्या ठिकाणी समाज व्यवस्थेची किंवा त्या लोकांची मानसिकता ही कुठेतरी अतिशय खालच्या थराला गेलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच या काही कालखंडामध्ये स्त्रियांची संख्या ही कमी आढळून येताना दिसेल किंवा त्यांचा जन्मदर हा कमी झालेला असेल. मग भारतात स्त्रियांचे प्रमाण कमी असण्यामागचे काय कारणे आहेत हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. मग काही ठिकाणी कसं आहे की प्रत्येकाला वंशाचा दिवा हवा असतो, मुलगाच हवा आहे, पहिली मुलगी नको, मग ती काही असेल. मग समाजातले काही उच्चप्रभूषित किंवा श्रीमंत किंवा गर्भश्रीमंत असलेले लोक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तपासणी करून ते गर्भपात करून घेतात. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आणि घटना ह्या घडत असतात. तर स्त्रियांचं प्रमाण कमी होण्यामागचं कारण आहे भारतात बऱ्याच ठिकाणी विवाह पद्धतीमध्ये हुंडा देण्याची आणि घेण्याची प्रथा आहे. त्यामुळे काय होतं की विवाहानंतरसुद्धा हुंड्यासाठी स्त्रियांचा छळ केला जातो, अनन्वित अत्याचार केला जातो. अनेक प्रकारची घरगुती हिंसा किंवा मारहाण त्या स्त्रीला भोगावी लागते, ती सहन करावी लागते. आणि म्हणूनच या हुंडाबळीमध्ये अनेक स्त्रियांचा मृत्यू होताना आपल्याला दिसतो. याच्यामध्ये अनेक प्रकारचे राज्य या हुंडाबळीमध्ये येताना आपल्याला दिसतं. महाराष्ट्र असेल, बिहार असेल, झारखंड असेल, या राज्यांमध्ये अशा प्रकारचं घरगुती हिंसेचे घटना ह्या वारंवार होताना आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर भारताची जी काही बरीच लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये आढळून येते, त्या ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय सेवा आणि सुविधांचा बऱ्याच प्रमाणामध्ये अभाव दिसून येतो. म्हणजे एखादी डिलेवरी किंवा प्रसूतीला आलेली स्त्री आणि तिला जर वेळेवर जर योग्य उपचार मिळाले नाही तर त्या स्त्रीचा गर्भपात होऊन खूप रक्तस्राव होऊन त्या स्त्रीचा मृत्यू होतो. आणि अशा आपल्या भारतासारख्या देशामध्ये ग्रामीण भागात सेवा सुविधा फार कमी आहे, त्या अर्धविकसित आहे आणि त्याच्यामुळे स्त्रियांचं मृत्यूचं हे प्रमाण ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त पाहायला मिळतं.
कुटुंबामध्ये काय आहे की पहिला मुलगाच पाहिजे आणि एक मुलगा म्हणजे तो महत्त्वाचा आहे, तो वंशाचा दिवा आहे. हाच पुढे आपलं पारिवारिक सायकल तो चालवू शकतो, वंशाला चालवू शकतो. अशा प्रकारची मानसिकता असल्यामुळे प्रत्येक घरामध्ये पहिलं अपत्य हे मुलगाच असावा आणि स्त्री जर असेल किंवा मुलगी असेल तर तिचा गर्भपात करून मग स्त्रीला कुठल्याही प्रकारचा अत्याचार सहन करण्यास भाग पाडण्यासाठी हा समाज किंवा हा परिवार कारणीभूत असतो आणि अशातच स्त्रियांचं मृत्यूचं प्रमाण हे वाढत जातं आणि स्त्रिया मृत्युमुखी पडतात. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये सामाजिक व धार्मिक रूढीनुसार कुटुंबामध्ये पुरुष बालके असणे आवश्यक असते. पुरुष बालके जर असले तर घराची जबाबदारी, घरातले कामकाज, बाहेरचं कामकाज, समाजामध्ये असलेला ऋण फेडण्यासाठी अनेक प्रकारचं समाजकार्य करण्याकरता पुरुष बालके असावीत असा काही मानसिक विचार या प्रत्येक परिवारामध्ये असतो आणि यासाठी अवैधरित्या गर्भपात होते. गर्भलिंगाचं निरीक्षण करून आणि तपासून गर्भपात करून मग तो गर्भपात धोकादायक आहे का, कशा प्रकारचा आहे, हे कुठल्याही प्रकारची चाचपणी न करता सरळ सरळ गर्भपात करतात आणि स्त्रियांना खूप मोठा धोका संभवतो आणि अशातच स्त्रियांचं मृत्यू या ठिकाणी होत असतो. काही कुटुंबामध्ये मुलींपेक्षा मुलाला महत्त्व दिलेलं आहे, त्यामुळे मुलीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जाते. मुलगी जर आजारी पडली तर तिला तसंच आजारी पडू देतात. मुलगा जर आजारी पडला तर त्याला लवकर ताबडतोब दवाखान्यात नेतात, योग्य उपचार करतात. शहराच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी खेड्यातून जात असतात आणि मुलीकडे दुर्लक्ष केल्यानंतर मुलगी तशीच तडफडून आजारी पडून घरच्या घरी बिचारी तिचा जीव चालला जातो. परंतु त्या बालिकेला किंवा त्या मुलीला कोणीच व्यवस्थित तिच्यावर उपचार करत नाही, तिचा सांभाळ केला जात नाही. अशा प्रकारची नीच आणि खालच्या प्रवृत्तीची मानसिकता अजूनसुद्धा ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळते, ती आढळून येते. आपणसुद्धा ग्रामीण भागामध्ये राहतो. आपला भारत देश हा ग्रामीण भागाचा आणि खेड्यांचा देश आहे. आपल्याला आजूबाजूची आपल्या घरातच अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला लक्षात येईल की कशा प्रकारचं वातावरण प्रत्येक घरामध्ये आणि खेड्यामध्ये आहे. मित्रांनो, मानसिकता बदलायची असेल तर ही मानसिकता घरात जन्मलेली जी काही स्त्री आहे, जन्म देणारी स्त्री आहे, आई आहे, त्या मुलांची आई आहे, या आईने हा विचार समाजामध्ये बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक आंदोलन झालं पाहिजे, एक सत्याग्रहासारखा खूप मोठं संघर्ष त्या ठिकाणी झाला पाहिजे. तरच स्त्रियांना जन्मतः नवीन येणाऱ्या मुलीला समानतेची वागणूक, समान अधिकार, तिचं स्वारस्य आणि ती खरीच लक्ष्मी आहे. मुलगी आईवडिलांचं खूप काही करत असते, सेवा करत असते, काम करत असते, जीव लावत असते. अशा प्रकारे योग्य वागणूक, प्रेम आणि तिचा सांभाळ आणि जपणूक केलं तर स्त्री कोणत्याही क्षेत्रात, कोणत्याही ठिकाणी ही कमी नाही आहे पुरुषांपेक्षा. ती सरळ आणि खूप पुढे आहे. हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या भारत देशामध्ये ज्याप्रमाणे स्त्रियांचं प्रमाण कमी होण्यामागची कारणे बघितली जातात, याला बरेच कारणे आता मी तुम्हाला तुमच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर भारतात कमी लिंग रचनेमुळे काय काय दुष्परिणाम होऊ शकतो, म्हणजे 1000 पुरुषांच्या मागे स्त्रियांचं प्रमाण किती अत्यल्प आहे, कमी आहे. अजूनसुद्धा समाजाला जागं करण्यात आपण अपयशी ठरलेलो आहोत. समाजाला अजून भानावर येण्याचा अजून बराच अवकाश आहे, कालावधी आहे. अशातच जर योग्य पद्धतीने व्यवस्थित चांगल्या प्रकारचं कार्य आणि समुपदेशन आणि जनजागृती जर केली तर हे लिंग गुणोत्तर वाढू शकतं, लिंगरचनेमध्ये बदल होऊ शकतो आणि 1000 पुरुषांच्या बरोबरीने त्यांच्यापेक्षा जास्त स्त्रियांचं किंवा मुलींचं प्रमाण हे वाढू शकतं. मग भारतात कमी लिंग रचनेमुळे काय काय परिणाम होतो हे आपण बघूया. भारतीय लोकसंख्येत स्त्रियांच्या प्रमाणात पुरुषांचे प्रमाण हे सर्वात अधिक आहे. हे 1901 पासून तर आतापर्यंत 2011पर्यंत काही राज्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुरुषांचे सतत प्रमाण वाढत असल्यामुळे विवाहासाठी मुलींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे अनेक समाजविघातक कृत्य घडताना दिसतात, म्हणजे अनन्वित अत्याचार, बलात्कार, एखाद्या स्त्रीचा छळ, हिंसक वागणूक, मानसिक त्रास, अशा प्रकारच्या विघातक कृत्य आपल्याला प्रत्येक शहरामध्ये ठिकाणी दिसून येतील. स्त्रिया सुरक्षित नाही आहे आपल्या देशामध्ये. 21व्या शतकामध्ये आपण पोहोचलेलो आहे. अनेक प्रकारच्या आपल्या भारतातील नारी, महिला, राष्ट्रपती, पंतप्रधान वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या उच्च पदावर
विराजमान आहेत, तरीसुद्धा त्या स्त्रियांकडे बघण्याची नजर इतकी नीच आहे या समाजाची, तरीही समाज अजून जागेवर येत नाही. समाजाला दिशा देण्यामागचं कार्य हे जर एखाद्या झाशीच्या राणीने किंवा स्त्रीने जर मारून आणि हाणामाऱ्या करून जर केलं तर ते व्यवस्थित राहील, तेव्हा हा समाज जागेवर येईल. स्त्रिया सुरक्षित नाही आहे, म्हणूनच स्त्रियांच्या बाबतीत गुन्हेगारांच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसून येते. स्त्रियांचं बलात्कार किंवा त्यांच्यावर अनेक अनन्वित अत्याचार करून त्यांना मृत्युमुखी त्यांना मारण्यात येतं. अशा प्रकारे दुष्परिणाम आपल्या समाज व्यवस्थेमध्ये दिसून येतात. धर्म व जातीचे बंधने कमी कमी होत चाललेले आहे आणि याच दुष्परिणामांमुळे आंतरजातीय विवाहामध्ये हे प्रमाण वाढताना आपल्याला दिसतं. कारण एकाच जाती धर्मामध्ये स्त्रियांची संख्या जर खूप कमी असेल तर त्या धर्मात किंवा त्या जाती व्यवस्थेमध्ये त्या मुलाला मुलगी मिळत नाही. मग असंच पाहिजे, शेतीच पाहिजे, घर पाहिजे, नोकरी पाहिजे, स्वतःचं बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, अशा प्रकारच्या स्वार्थी इच्छेपुढे त्या मुलाला मुलगी मिळत नाही आणि मुलीचे आईवडील त्या मुलाला आपली मुलगी देण्यास नकार देत असतो आणि त्यामध्ये गोष्ट ही चांगली आहे. बलात्कारासारख्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे. किडनॅपिंग, वेगवेगळ्या प्रकारची गुन्हेगारी, खंडणी, अशा प्रकारचं कृत्य, विघातक कृत्य भारतासारख्या देशामध्ये होताना आपल्याला दिसतं. मुलींना त्यांच्या इच्छेनुसार सुद्धा वर निवडता येतो, म्हणजेच वर निवडीसाठी मुलींना स्वातंत्र्य मिळते. हा एक याच्यातला बेनिफिट आहे, याचा एक चांगला परिणाम आहे. हुंडाबळीसारख्या घटनांनी नववधूची हत्या केली जाते, अशा घटनांचे प्रमाण कमी होत जाते. स्त्रियांच्या मान सन्मान यामध्येही वाढ होताना दिसते. काही ठिकाणी स्त्रियांच्या साक्षरतेमध्ये सुद्धा वाढ दिसून येते. त्या ठिकाणी स्त्रियांना आदर, समानतेची वागणूक, तिची पूजा केली जाते. जर एखाद्या अजूनसुद्धा काही राज्य आणि काही गाव, काही शहरे असे आहेत की त्या शहरांमध्ये किंवा त्या कॉलनीमध्ये जर एखाद्या परिवारामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर त्या कॉलनीमध्ये फटाके फोडून, पेढे वाटून कॉलनीला आणि त्या पूर्ण त्या गावामध्ये जेवणाची पंगत देऊन तिचं सत्कार्य केलं जातं, तिचा सत्कार केला जातो आणि तिचं पूजन केलं जातं. इतक्या मोठ्या प्रमाणात स्त्रीला जर अशा प्रकारची जर वागणूक मिळाली तर निश्चितपणे प्रत्येक देशात, प्रत्येक राज्यामध्ये, फक्त आपल्या भारत देशामध्येच म्हणतो मी, स्त्रियांना चांगली वागणूक, स्त्रियांचं आदर आणि सन्मान आणि स्त्रीकडे बघण्याची नजर बदलेल आणि स्त्री ही खरंच घरची लक्ष्मी आहे, ह्या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येईल. महत्त्वाच्या व जबाबदारीच्या असलेल्या शासन किंवा वेगवेगळ्या व्यवस्थेमध्ये स्त्रिया किंवा मुली आज खूप मोठ्या उच्च पदावर दिसून येतात. समाजातल्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया जबाबदारीची भूमिका पार पाडत आहे. मग ती कनिष्ठ पातळीवर असेल किंवा ज्येष्ठ पातळीवर असेल, मग वेगवेगळ्या क्षेत्रात मनोरंजन, साहित्यिक, राजकीय, सांस्कृतिक, समाज, विविध प्रकारचे माध्यमे, समाजकार्य, अशा प्रकारच्या फाउंडेशन किंवा माध्यमातून स्त्रिया अग्रेसर आहेत, चांगल्या प्रकारचं कार्य करत आहेत. यावरूनच भारतात कमी लिंग रचनेमुळे अशा प्रकारचा परिणाम काही सकारात्मक पण आहे, काही नकारात्मक पण आहे. याच्यातनं आपण चांगल्याच गोष्टी घ्यायच्या. आपण हे व्हिडिओ लेक्चर ऐकताना आपल्यालासुद्धा काही ना काही चांगल्या प्रकारचं समुपदेशन आणि जनजागृती ही झालेली असेल तर ज्या मुली किंवा ज्या स्त्रिया किंवा जे कोणी हे व्हिडिओ लेक्चर ऐकत असेल तर त्यांनी झाशीच्या राणीसारखं एक सर्वात मोठा पाया आपल्या घरापासूनच बसवायला सुरुवात करा. स्त्रियांनी आपला पदर कमरेत खोचून पुढाकार घ्या आणि अधिकाराने सांगा की तुम्हाला जन्माला घालणारीसुद्धा एक स्त्री आहे, ती तुम्ही त्याला आई म्हणतात आणि घरात येणारं जे काही अपत्य असेल, समाजामधले जे काही स्त्री असेल, मुलगी असेल, तिचा बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही बदला. कारण स्त्री जर जगली तर ती 4 लोकांना जगवते, ती जर शिकली तर 4 लोकांना शिकवते, समाजाची प्रगती करते आणि तिचा विकास करते. अशा प्रकारे भारतात स्त्रियांचे प्रमाण कमी असण्याचे कारणे आणि भारतात कमी लिंग रचनेमुळे होणारा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम हा घटक या ठिकाणी संपलेला आहे.